नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी वालभावर. पोलीस भरती 2026 साठी भूगोलाचे 4 सर्वात महत्त्वाचे विषय आपण आज एकाच व्हिडिओमध्ये संपवणार आहोत. प्रशासकीय विभाग, लहान मोठे जिल्हे, राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प महत्त्वाचे, घाट रस्ते. परीक्षेला हमखास येणारे फिक्स 1 ते 2 मार्कांचे हे प्रश्न आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला सुरू करूया. स्टडी वालभाव गोल्डन सिरीज 2026. विषय महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग, मोठा व लहान जिल्हा. 1. छत्रपती संभाजीनगर मोठा, बीड, लहान हिंगोली. 2. नाशिक मोठा, अहमदनगर, लहान नंदुरबार. 3. पुणे मोठा, पुणे, लहान कोल्हापूर. 4. नागपूर मोठा, गडचिरोली, लहान भंडारा. 5. अमरावती मोठा, यवतमाळ, लहान वाशिम. 6. कोकण मोठा, रत्नागिरी, लहान मुंबई शहर. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने. महाराष्ट्रात एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. त्यांचा जिल्हा आणि नाव विचारतात. 1. ताडोबा राष्ट्रीय उद्यान, चंद्रपूर, महाराष्ट्रातील पहिले व सर्वात जुने. 2. गुगामल राष्ट्रीय उद्यान, अमरावती, क्षेत्रफळाने सर्वात मोठे. 3. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान, गोंदिया. 4. पेंच जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, नागपूर. 5. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई उपनगर, क्षेत्रफळाने सर्वात लहान. 6. चांदोली राष्ट्रीय उद्यान, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, 4 जिल्ह्यांच्या सीमेवर. महाराष्ट्रातील 6व्या व्याघ्र प्रकल्प क्रमांक. व्याघ्र प्रकल्पाचे नाव, संबंधित जिल्हा, स्थापना वर्ष, वैशिष्ट्य. 1. मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती, 1973 ते 74, महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प. 2. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, 1993 ते 94, सर्वात जास्त वाघांची संख्या असलेला प्रकल्प. 3. पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर, 1998 ते 1999, मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेला प्रकल्प. 4. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, 2009 ते 10, पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्र प्रकल्प. 5. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, गोंदिया, भंडारा, 2013 ते 14, पूर्व विदर्भातील महत्त्वाचा प्रकल्प. 6. बोर व्याघ्र प्रकल्प, वर्धा, काही भाग नागपूर, 2014, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प. फिक्स 1 मार्काचे गोल्डन क्वेश्चन्स. महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता? मेळघाट, अमरावती. भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता? बोर व्याघ्र प्रकल्प, वर्धा. कोणता व्याघ्र प्रकल्प 4 जिल्ह्यांच्या सीमेवर पसरला आहे? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. सर्वात लांब सीमा. मध्य प्रदेश राज्यासोबत महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा लागते. गोव्यासह सीमा. फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा गोव्याला लागते. तेलंगणा सीमा. 4 जिल्हे: गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. कर्नाटक सीमा. 7 जिल्हे लागतात. महाराष्ट्रातील प्रमुख घाट आणि जोडणारे मार्ग. घाटाचे नाव जोडणारा मार्ग / शहरे. वैशिष्ट्य / शॉर्ट ट्रेक. 1 थळ घाट, कसारा घाट. मुंबई ते नाशिक. मुंबईहून नाशिकला जाताना थळ लागतो. 2. बोर घाट, मुंबई ते पुणे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे याच घाटातून जातो. 3. वरंधा घाट, महाड ते पुणे, भोर आणि महाड दरम्यानचा निसर्गरम्य घाट. 4. ताम्हिणी घाट, पुणे ते माणगाव, रायगड, पुणेकरांचा पावसाळ्यातील आवडता घाट. 5. दिवा घाट, पुणे ते बारामती, पुणे ते सासवड / बारामती मार्ग. महाराष्ट्रातील प्रमुख घाट आणि जोडणारे मार्ग क्रमांक. घाटाचे नाव जोडणारा मार्ग / शहरे.
वैशिष्ट्य /शॉर्ट ट्रेक. 6. कुंभारली घाट, कराड ते चिपळूण, सातारा, कराड आणि रत्नागिरी चिपळूण जोडतो. 7. आंबा घाट, कोल्हापूर ते रत्नागिरी, कोल्हापूरहून रत्नागिरीला जाताना आंबा लागतो. 8. फोंडा घाट, कोल्हापूर ते पणजी, गोवा, गोव्याला जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. 9. आंबोली घाट, सावंतवाडी ते बेळगाव, महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस याच घाटाच्या परिसरात पडतो. 10. चंदनपुरी घाट, पुणे ते नाशिक, संगमनेर जवळील महत्त्वाचा घाट. 11. कन्नड घाट, चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणारा घाट. तर हे होते आजचे पोलीस भरतीचे अतिसंभाव्य आणि अतिमहत्त्वाचे प्रश्न. यामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. स्टडीवाला भाऊ गोल्डन क्वेश्चन पॅटर्न सिरीज 2026 रोज असेच IMP क्वेश्चन्स मॅरेथॉन आणि रिव्हिजन व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढची भेट रविवार दिनांक 24 मे 2026 दुपारी 1 वाजता. सामान्य ज्ञानाचा महासंग्राम. भेटू नवीन प्रश्नांमध्ये आणि पोलीस भरतीच्या अतिसंभाव्य प्रश्नांच्या सिरीजमध्ये. तोपर्यंत बघत रहा स्टडीवाला भाऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.